नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनामुळे पंचतारांकित हॉटेलची मागणी वाढली आहे। हॉटेलच्या सूटच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळतं। तर एका सूटचा दर हे 40 ते 50 हजारावर असून आमदार निवासापेक्षा श्रीमंत आमदारांची हॉटेललाच जास्त पसंती असल्याची चर्चा आहे। मंत्रिमंडळ विस्ताराच्या दरम्यान हृदयविकाराचा झटका किंवा ब्रेन हॅमरेज झालं नाही म्हणजे कमावलं, ॲम्ब्युलन्स ठेवल्या पाहिजे, आसपास रुग्णवाहिका ठेवा, अनेकांना धक्के बसणार। जे संजय राऊतला काही माहित नसतं, तो फक्त फेकतो। मंत्रिमंडळाचं आता यादी तुम्हाला दाखवली का? मोदी साहेबांशी अमित शाह साहेबांबरोबर नाश्ता केलेला आहे, यांना काहीच माहित नसतं। परंतु एक अचानक एखादी बातमी करायची आणि आता काही लोकांना मंत्रिमंडळामध्ये डिच्चू देणार, काही लोकांना असं होणार, काही लोकांना तसं होणार, या फक्त फेक बातम्या देण्याचं काम संजय राऊत करतोय। मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल जशी उत्सुकता तुम्हाला आहे तशी आम्हाला देखील आहे। मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल जशी उत्सुकता तुम्हाला आहे तशी आम्हाला देखील आहे। मला वाटत नाही, कारण ज्या पद्धतीनं बातम्या बाहेर येतात, कोणी सांगतं 2.5 वर्ष याला मंत्री, 2.5 वर्ष त्याला मंत्री। मला वाटतं जशा शिफ्ट असतात कामगाराच्या 8-8 तासाच्या, तसं मंत्रीपद वाटून घेऊ नये म्हणजे झालं। येणाऱ्या काळामध्ये जसं कामगारांच्या 3 शिफ्ट असतात 8-8 तासाच्या, तशा शिफ्टमध्ये मंत्रिपद वाटून घेऊ नये या सरकारमध्ये। असं जर झालं तर मला वाटतं चांगलं होईल।